लग्नात काय असतंय लग्नामध्ये ते आता लय पद्धत असते आपल्याकडे ते सांगत थोडं थोडं पण लग्न असं नवरी नवरदेव असे ते मांडवा दारात येतात मग नवरदेवाचे ते नवरीच्या कोण असते आते येतात असे ते हांड्या बादली कळशी वावळी त्याला काय म्हणते वर वावळणी काय काय वावळणी देतो काय कुणी ती वर वावळणी करायची बरं झाली जाऊन वर वावळणी झाली वर वावळणी झाली त्या मांडवा दारात मग आपले लोक म्हणते हे बियांडवाडी बोलवा पिपाणीवाडी बोलवा काय म्हणते पिपाणीवाडी बोलवा मग ती येते पिपाणीवाली ती शाही नाही घेऊन काय म्हणते कोणतं गाणं असतं नवरदेव नवरी माग ती बियांडवाला पुढं पिपाणीवाला बहारू फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है कोणतं गाणं म्हणतो बाबा मेरा काय म्हणतो ती पिपाणीवाला बहारो फूल बरसाओ आणि कोण आहे कोण आहे नवरदेवाला काय केला नवरदेवाला काय करून टाकला तुम्ही महबूब आता महबूब आहे का नवरदेव हा काय आम्ही एक एक मोडाला आणि पहिलं आहे ते बंद करायला तुझी अजून लोकांनी येऊन बसत आमच्या कुणी काही उठत आणि काही प्रथा सुरू करते काय ते पिपाण्या चिपाण्या काहीतरी शिवाजी महाराजांची अशी द्वेषपूर्ण एखादा अभंग लावा वारकरी संप्रदायाचा एखादा अभंग लावा काय प्रकार लावले काय ते लग्न म्हणजे आपलं लग्न म्हणजे इतका भंकसबाजी सगळ्यात बहुजन समाजाचं वाटोळ झाला असं तर लग्नातून पोरगी घरात जन्माला आली तर बापाच्या अंगाला काटा येतो कारण पैसा आमच्या भागात तर इतकी वाईट परिस्थिती आहे मारण्याचं कर्ज बोकांडे असतं पण लग्न असं थाटाच झालं पाहिजे असा माणूस असा कडक फॅट अशी तर फुगीर आहे आमच्याकडे तुमच्याकडे माहिती तुमच्याकडे चांगली लोक आहेत आमच्या भागात लय फुगीर पश्चिम महाराष्ट्राला फुगीर आणि मग काय ते लग्नात काय काय भाकड कथा येत गाडगे बाबांनी बघा लग्नामध्ये काय होतं तुमचा नवरीचा पैसा जातो नवरदेवाचा पैसा जातो आणि तुमच्या आमच्याचा काय जातो टाइम जातो काय काय असते बुंदीन पुऱ्यान भात तीच बटाट्याची भाजी तेच असतं खायला मकार ट्रका करून जा टेम्पो करून जा गाडीवर जा गुन्हा तानाची पळा हा काय असतं लग्नात सगळं भंकसबाजी असते लग्नामध्ये काय अजून सांगत तुम्हाला जसं नवरदेव मारुती देवाला पुढे होतो आहे का नाही गावात आला का नवरदेव पुढे होतो पहिल्यांदा मारुती देवाला पुढे होतो कपडे बिपडे घातले त्याला वर जावं फिरवा काय असते बऱ्याच 12 भानगडी होत्या आणि मग तिथून पुढे काय एक सिस्टीम चालू असते एक दुसरीची यंत्रणा असती ते नवरदेवाचे मित्रमंडळ असतं ना त्यांच्या डोक्यात वेगळे प्लॅनिंग असते काय काय असते त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग नाचायची प्लॅनिंग असते ते बँडवाले पिप्पानेवाले शिटी शिष्टी बरेच भानगडी असतात आणि मग ते काय होते मारुती देवाला पुढे सारे गोळा होते सगळे येतात इकून तिकून बरं कशी येतात हे नवरदेवाचे दोस्त कशी येतात हा असेच येतात का मोकळे आमच्यावर येतात का टाळ करावणी असे थोडे चांगले लय लावून येतात लावणी मृदुंग असं लावून येते असंही झालं लावून नाही ते कोणाला लावून येते चांगली 2-4 क्वाटरी खंबे खुंबे बियर फेर बसवल्या का पोटात मकार टाईट होऊन येते पुढं ते मारते जेव्हा लगेच गाणं लागत काय ते गाणे त्यांचे इंग्लिश मराठी आता तर कोंगाडी गाणे आले या आणते इसा उरम का फिसा पुरून काय गाणे काय गाणे यायला लागले हा आणि ते गाणे लागत येत आणि काय करते आमचे लोक पोरं नाचत येत तुमच्याकडे नाचत येत का नाही नाचत येत का दारू पिऊन ते मारती आपण नाचत येत का लोक पोरं हा भरपूर नाचत येत आहे का नाही कशाला दारू पिऊन कोणाला बरं वाटतं का हो सगळेजण बघत येत पैसा कोणाचा असतो आपल्या नवरदेवाला काढे रुपये कमायचे अक्कल नाही खऱ्याने सांगतो आपल्या नवरदेवाला रुपये कमायची अक्कल पैसा कोणाचा नवरदेवाच्या बापाचा पेतय कोण दुसऱ्याची पोरं बरं चांगलं आहे ते आमचे मराठा शाळा सांगायचे प्रदीप दादा सोळंकी तुमच्या गावात येऊन गेलेले असतील ते काय म्हणते लगीन लोकाचं आणि नाचत येड्या भोकाचं विठ्ठल आनंद ध्यानात लगीन लोकांचं नाचत आहे येड्या तुमच्या ध्यानात राहून द्या काय बोललं असं तर असतंय आमचं नाचणार हेंगडत बरं नाचत आता आम्ही आता प्रश्न विचारतो ज्यांच्यावर आम्ही जबाबदारी दिली लग्न आपण कसं करतो आपल्याकडे पद्धत आहे गुण जुळले का पत्रिका जुळली का कुंडली बघितली का आहे की नाही आपण कोणाकडे बघतो पत्रिका कुंडली कोणाकडे बघतो बाम आता कसे बोलाय खडा बोलायला लागले काय वानकडे कर बाम नकडे बघतो बा म्हणून सांगतो गुण जुळले पत्रिका जुळले आमक धमक
मग त्यांनी माझी विनंती आहे त्यांना, आम्ही काय लय बोलत नाही त्यांना, पण आम्हाला एक विनंती, ते का म्हणून असं सांगत नाही नवरदेवाच्या बापाला, हा बघ भाऊ पोराचं लग्न कर, सगळं पत्रिका बित्रिका जरा आहे, एक अडचणी याच्यात. काय अडचणी म्हणते, ते अडचण असती नाव बाजू बरंच काय असतं भानगड, म्हणजे त्याची एक अडचण आहे. जर ब्राह्मणाने असं सांगितलं त्याच्यात एक अडचण आहे. तुमच्या लग्नामध्ये मारुतीच्या देवळापर्यंत जी वरात निघती, त्या वरातीत जर कोणी दारू पिऊन नाचलं तर नवऱ्याला आणि त्या नवरीला पोरगं होणार नाही. जर असं ब्राह्मणाने सांगितलं, काय नवरदेवा पुढे कोणी जर नाचलं तर काय होणार नाही, पोरगं होणार नाही.